नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म ज्याचं नाव आहे टेक्स्ट बुक सुपर कोचिंग वर. ठीक आहे. आणि थोडासा आज तुमच्यासाठी एक वेगळा मुद्दा आपण डिस्कस करणार आहे. तो मुद्दा असा की आपण बघतोय चालू घडामोडी या विषयाची तयारी कशी करावी. ठीक आहे. बऱ्याचदा तुमच्या कमेंट येतात की आणि दररोज आपण करंट अफेअरची जी सिरीज आहे ती पण रन करतोय, पण आता पहिल्यांदा जे मुलांचे प्रश्न वगैरे येतात त्याला अनुसरून एक मुद्दा घेऊन आलो आहे. तो म्हणजे की चालू घडामोडीची तयारी कशी करावी. ठीक आहे. आणि कोणते मॅगझिन वाचावे, त्यानंतर मॅगझिन वाचत असताना ते कशा पद्धतीने वाचलं पाहिजे, कोणत्या गोष्टीला वेटेज दिलं पाहिजे, या संपूर्ण गोष्टीची आपण इथं काय करणार आहे, चर्चा करणार आहे. ठीक आहे. चला चला पटापट जॉईन करा सर्वांनी. लोकसंख्या पीडीएफ कुठे मिळेल, तर माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकता. ठीक आहे. लोकसत्ता. ओके, ठीक आहे ठीक आहे. शिव सकाळ, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग शिव सकाळ. चलो सो गाईज स्टार्ट करूया या सेशनला. व्यवस्थित लक्ष द्या. बघा, त्याआधी एकदा सांगू इच्छितो की एमपीएससी राज्यसेवा जी 28 सप्टेंबरला होऊ घातली आहे, त्यासाठी आपण एक फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच घेऊन आलो आहे. 28 सप्टेंबरला जी तुमची राज्यसेवा प्रिलिम्स होत आहे त्यासाठी क्रॅश कोर्स घेऊन आलो आहे. या कोर्समध्ये तुम्हाला 300+ मॉक टेस्ट असतील, 200+ स्टडी मटेरियल्स आणि 3500+ क्वेश्चन सुद्धा असतील. आणि ही बॅच लिमिटेड ऑफरसाठी तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे. फक्त एकच काळजी घ्यायची आहे, ठीक आहे, की ही बॅच तुम्हाला पटापट एनरोल करायची आहे. ठीक आहे. या बॅचची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिसत असेल. आणि बॅच परचेस करताना तुम्ही माझा PAWN-B20 हा कुपन कोड वापरू शकता, जेणेकरून तुम्हाला डिस्काउंट मिळेल. आणि या बॅचच्या संदर्भात कोणतेही प्रश्न असतील तर 9881744762 या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता. म्हणजे राज्यसेवेचा इथं परिपूर्ण तयारी तुमची फास्ट ट्रॅक मधून करून घेण्याची जबाबदारी आमची असेल. ठीक आहे. चल सो बघा, आता जो मुद्दा आहे आपला तो आहे की चालू घडामोडी या विषयाची नेमकी तयारी कशी करावी आणि त्याच्यासाठी संदर्भ कोणते अभ्यासात घ्यावेत. ठीक आहे. तर बघा, सर्वात पहिले जो तुमचा विषय आहे ज्याचं नाव आहे चालू घडामोडी, तर तुम्हाला ह्या कोणत्या पातळीवर विचारल्या जातात. करंट याचा अभ्यास करत असताना नेमका कोणत्या पातळीवर विचारल्या जातात. तर सर्वात प्रथम तुम्हाला न्यूज विचारल्या जातात, त्या म्हणजे जागतिक न्यूज. नंबर 2, ज्या तुम्हाला न्यूज विचारल्या जातात त्या विचारल्या जातात राष्ट्रीय. आणि तिसऱ्या ज्याला तुम्ही म्हणता प्रादेशिक. ओके. आणि प्रादेशिक मध्ये तुम्हाला महाराष्ट्र असतोय. अशा 3 प्रकारच्या न्यूज तुम्हाला विचारल्या जातात. ठीक. एक महत्वाचा मुद्दा हा आहे की सर चालू घडामोडी वाचत असताना नेमकं कोणत्या पद्धतीने वाचायचं असतं. तर बघा, जे संयुक्त परीक्षेची तयारी करत आहेत, संयुक्त गट ब आणि क, ठीक आहे, त्यांच्यासाठी सांगतोय की तुम्ही कोणतं तरी एक मॅगझिन वाचायचं. ठीक आहे. कोणतं एक मॅगझिन, मी मोस्टली सांगेल तुम्हाला सिम्प्लिफाईड वाचा. सिम्प्लिफाईड वाचा. आणि दुसरं सांगेल ते नसेल तर मग पृथ्वीचं परिक्रमा वाचलं तरी चालतंय. यापैकी एनी वन. ठीक आहे. हे तुम्हाला वाचायचं आहे. आणि जे लोक राज्यसेवेची तयारी करतायत, राज्यसेवा परीक्षेसाठी, तर त्यांच्यासाठी एक स्पेशल स्ट्रॅटेजी सांगतोय की तुम्ही चालू घडामोडीचे अभ्यास करत असताना बघा, जेव्हा तुम्ही प्रिलिम्ससाठी अपियर होता, प्रिलिम्ससाठी, तर प्रिलिम्ससाठी एक तर तुम्ही सिम्प्लिफाईड वाचू शकता किंवा परिक्रमा वाचू शकता, हे प्रिलिम्ससाठी. आणि मेन्सची तयारी करत असताना, ठीक आहे, मेन्ससाठी स्पेशल काही वाचायची गरज नाही, तर तुम्हाला डेली न्यूजपेपर अनालिसिस आवश्यक असतं. कारण की जर तुम्हाला डेली न्यूजपेपरचं आकलन नसेल तर मग तुमचे प्रॉब्लेम्स क्रिएट होऊ शकतात. ठीक आहे. सो त्याच्यासाठी सांगेल, जर तुमचं बऱ्यापैकी आकलन नसेल तर तुम्ही द हिंदू वाचा. जर समजत नसेल तर तुम्ही काय करा, लोकसत्ता वाचा. आणि हे न्यूजपेपर वाचत असताना काय करायचं असतं
तुमच्या नोट्स असाव्या लागतात. तुमच्याकडे काय असावे लागतात? प्रॉपर नोट्स. जोपर्यंत तुमच्याकडे PYQ एक बघायचं, एक जाडजूड रजिस्टर बनवून घ्यायचं. मी तुम्हाला सांगेल की एक 300 पेजेसचं काय करायचं, कोरं रजिस्टर ठेवायचं. 300 पानं असतील असं ब्लँक जे पेज आहेत, ठीक आहे, तर त्या पेजचं एक रजिस्टर तुमच्याकडे कॅरी करायचं. आणि काय करायचं, त्याच्यावर डेली डेट लिहायची, डेट. आणि डेट लिहून त्याच्या समोर काय करायचं, समजा आजची डेट आहे तर समजा 17 जुलै, ठीक आहे, 2025. तर या ठिकाणी डेट लिहून त्याच्या खाली काय करायचं, न्यूज लिहायची, ठीक आहे, त्या खाली न्यूज कव्हर करायच्या. सो हे अशा पद्धतीनं तुम्हाला डेली न्यूज मेकिंग करावं लागेल. कारण की जर तुम्ही करंट अफेअरला डेली फॉर्मॅटमध्ये दररोजच अभ्यासत असाल तरच ते तुमची इफेक्टिव्ह तयारी होईल, अन्यथा होणार नाही. आणि एखाद्या गोष्टीचे तुम्हाला काय बघावे लागतील, एखाद्या गोष्टीचे तुम्हाला अँगल सुद्धा बघावे लागतील. आणि एक लक्षात ठेवायचं, तुमचा सिलेबस जो आहे, सिलेबस, हा सिलेबस तुमच्या त्या बुकला, जे तुमची वही असेल त्या वहीला पहिल्या पेजला सिलेबस काय करावा, जोडावा. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक उदाहरण सांगतोय की समजा तुमचं एक रजिस्टर आहे, ठीक आहे, एक रजिस्टर आहे, समजा चालू घडामोडीची तुमची वही आहे, ठीक आहे. या वहीच्या सुरुवातीचे जे पेज असतील, या पेजला इथं तुम्ही काय लावला पाहिजे, सिलेबस. कोणता सिलेबस? तो म्हणजे मेन्सचा. एका पेजला GS1, एका पेजला GS2, त्याचे बॅक टू बॅक. एका पेपरला GS3 लावला पाहिजे, ठीक आहे. त्यानंतर GS4 असेल, ओके. असे GS चे पेपर सिलेबस लावून टाकायचा. लावल्यानंतर मग काय करायचं, वही जी आहे, वही 300 पेजेसची वही सांगितली मी तुम्हाला, तर पहिले जे 150 पेजेस आहेत, पहिले 150 पेजेस हे ठेवायचे GS1 साठी, ठीक आहे. सेकंड जे 150 पेजेस आहेत हे ठेवायचे GS2 साठी, ठीक आहे. तिसरे जे आहेत ते 150 पेजेस जे आहेत ते ठेवायचे GS3 साठी, ओके. आणि चौथे जे 150 पेजेस आहेत, म्हणजे बॅक टू बॅक वर म्हणतो, 300 पेजेस आहेत म्हणजे ते ऑबियस आहेत, ठीक आहे, ते 600 होतील, ओके. सो असे जे पेजेस आहे, पेजेस म्हणजे ते कव्हरिंग, सो हे कशासाठी ठेवायचं, GS4 साठी ठेवायचं. किंवा दोन स्वतंत्र 300 पानाच्या वह्या करायच्या आणि त्याच्यामध्ये काय करायचं, त्यामध्ये नोट्स काढायच्या, डेलीच्या नोट्स काढायच्या, ठीक आहे. ह्या नोट्स काढत जर गेले तर काय होईल, तुमचा सिलेबस जो आहे हा डेली अपडेट होत जाईल, डेली अपडेट होत जाईल, कळालं, ठीक आहे. येते का लक्षात? तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीने बेटा 2 रजिस्टर करा ना अमित. वयाला शोभेल असे तर प्रश्न विचारत जा, वयाला शोभेल आपल्या असे प्रश्न विचारले पाहिजे, कळालं का? सो अशा प्रकारे काय करायचं, अशा प्रकारे हे तुम्ही करू शकता. क्लिअर झालं? आणि सर्वात इम्पॉर्टंट मुद्दा हा आहे की यामध्ये तुमचा सिलेबस तुम्हाला माहित असला पाहिजे, ठीक आहे. तुमचा सिलेबस जो आहे हा सिलेबस काय केला पाहिजे, तुम्ही हा प्रॉपर तुम्हाला माहित पाहिजे, नोंद पाहिजे. आणि सिलेबस नोंद असल्यानंतर मग तुम्ही काय करायला पाहिजे, त्या सिलेबसला, ठीक आहे, तिथं नोट डाऊन करायचं की हा GS1 मधला मुद्दा आहे, हा GS2 मधला आहे, आणि याचं प्रॉपर आकलन तुम्हाला झालेलं असलं पाहिजे, ठीक आहे. कळालं का? प्रॉपर आकलन करायचं. बेटा 2 वह्या घ्या अमित, मग 2 वह्या असू द्या तुमच्याकडे, क्लिअर, चालेल. आता एक लक्षात ठेवा, चालू घडामोडी वाचत असताना तुमच्याकडे काय असले पाहिजे, फक्त की पॉइंट्स असले पाहिजे, फक्त काय असले पाहिजे, की पॉइंट्स. जास्त असण्याची गरज नाही, पूर्ण मुद्दा आत नसला पाहिजे. आता मी तुम्हाला एक सांगतोय की फॉर एक्झाम्पल, ठीक आहे, नाही बेटा कंबाईन वाल्यांना GS नावाचा एकच पेपर असतो, GS असतो, GS1 4 2 असं काही नसतं. कंबाईन वाल्यांसाठी स्ट्रॅटेजी डिस्कस करतो, डोंट वरी. आणि की पॉइंट्स काढायचे. आता फॉर एक्झाम्पल समजा आपण काय करतोय, आपण गगनयान करतोय, जसं आपण गगनयानची एक न्यूज कव्हर करतोय, किंवा असं करू आपण शुभांशु शुक्लाची न्यूज कव्हर करतोय, ठीक आहे, शुभांशु शुक्ला. किंवा आज जी एक न्यूज आहे, ठीक आहे बेटा, लक्षात घ्या, मी आजचा टॉपिक काय शिकवतो आहे तुम्हाला, मी आजचा टॉपिक शिकवतोय चालू घडामोडीची तयारी कशी करावी, चालू घडामोडीची तयारी कशी करावी
हे मी तुम्हाला सांगतोय. याचा टॉपिकच तो आहे अभ्यासाचा. कळलं? मग आता एक लक्षात ठेवा, की पॉइंट्स कसे काढायचे. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक ओडिशामध्ये केस झाली. ओडिशा, या ओडिशामध्ये काय होतंय, ठीक आहे, ओडिशामध्ये एक मुलगी आहे बीएड कॉलेजची. त्या मुलीला तिथला जो तिचा मेंटॉर आहे, गाईड आहे, शिक्षक आहे, हा काय करतो, सेक्स्युअली हरॅस करतोय. आणि सेक्स्युअली हरॅस करत असताना, ठीक आहे, सेक्स्युअली हरॅस करतोय. हरॅस केल्यानंतर त्या मुलीला त्रास होतो. आता त्या मुलीनं काय केलंय, 4-5 वेळा त्याची कंप्लेंट केली, त्या शिक्षकाची कंप्लेंट केली, पण ते ऐकायला कोणी तयार नाही. मुख्याध्यापकाने ऐकलं नाही. शेवटी त्या मुलीनं काय केलं, स्वतःला जाळून घेतलं. जाळून घेतलं. आणि जाळून घेतल्यानंतर काय होतंय, त्या ठिकाणी तिचा होतो मृत्यू, आणि दुर्दैवी मृत्यू होतो. ठीक आहे, ही पहिली गोष्ट. दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की यापूर्वी तुम्हाला माहिती आहे कोलकात्याचं मेडिकल कॉलेज होतं, कोलकाता मेडिकल कॉलेज. इथं काय झाला, एक ज्या डॉक्टर होत्या, या डॉक्टरवर झाला रेप. ठीक आहे, रेप झालेला तुम्हाला दिसतोय. त्यानंतर तुम्हाला एक यूपीची केस दिसते. यूपी मध्ये काय झालंय, ठीक आहे, हा, यूपी मध्ये तुम्हाला एक 9 वर्षाची मुलगी आहे, 9 वर्षाची मुलगी. आणि या 9 वर्षा मुलगीचा जे ट्युशन क्लासेस आहे, ठीक आहे, ट्युशन क्लासेस, या ट्युशन क्लासेस मध्ये रेप होताना दिसतोय. ठीक आहे, सो अशा न्यूज तुम्हाला दिसतात. सर मग आता ह्या न्यूज आमच्या करंट अफेअरला इम्पॅक्ट करू शकतात का? यस, बिलकुल करू शकतात. तुम्हाला प्रश्न असा फॉर्म करू शकताय की अलीकडे जो महिलांचा अत्याचार वाढला आहे, तुम्हाला माहिती आहे महिलांचा जो अत्याचार आहे, या अत्याचाराच्या ज्या केसेस आहेत, या केसेस दिवसेंदिवस वाढत आहेत. ठीक आहे, अत्याचारात काय झाली, वाढ झाली. तर यासाठी कोणते उपाययोजना आहेत, हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, कळतंय का? सो महिला अत्याचाराच्या साठी उपाययोजना कोणत्या करायला पाहिजे, हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. आणि महिला अत्याचाराच्या संदर्भात उपाययोजना कोणती असली पाहिजे, तर लक्षात ठेवा, त्या उपाययोजना डिस्कस करा. सो त्या तुम्हाला डिस्कस करता आल्या पाहिजे प्रॉपर पद्धतीने. त्यासाठी प्रत्येक मुलीला आणि प्रत्येकाला एक समजलं पाहिजे की ज्या ठिकाणी 10+ एम्प्लॉई वर्क करतात, ज्या ठिकाणी 10+ एम्प्लॉई वर्क करतात, अशा ठिकाणी काय असलं पाहिजे, इंटरनल सिक्युरिटी कमिटी असली पाहिजे. इंटरनल कमिटी असली पाहिजे. याला विशाखा सेल असं म्हणतात. तुम्ही ज्या ऑफिसमध्ये जाल, पोरींनो, जर तुम्ही PSI वगैरे झाल्या, ऑफिसमध्ये हेड झाल्या, तर तुम्ही विशाखा सेलच्या हेड असता. हा महिलांसाठी सेल असतो. मग या विशाखा सेलचं काय काम आहे माहितीये का? विशाखा सेल असं काम करतं की ज्या तुमच्या ऑफिसमध्ये महिलांच्या तक्रारी येतात, त्या तक्रारी तुम्हाला सोडवाव्या लागतील. त्या तक्रारीची तुम्हाला चौकशी करावी लागेल आणि सोडवावं लागेल. आता हा विशाखा सेल काय येतो, याच्या मागचं रिझन समजून घ्या. आय थिंक 1990s मध्ये, 1997 ला बहुतेक, 1997 ला एक महिला अधिकारी होत्या. आणि या महिला अधिकाऱ्यांकडे काय होता, एक चार्ज होता. कशाचा? तो म्हणजे गावातील बालविवाह रोखणे. ठीक आहे, चाइल्ड मॅरेजेस जे असतात ना, ते चाइल्ड मॅरेजेस रोखण्याचं काम होतं. आणि मग हे चाइल्ड मॅरेजेस रोखण्याचं काम असल्यानंतर त्या ड्युटी करायला गेल्या. आणि तिथं त्यांनी चाइल्ड मॅरेजेस, येस तोच बेटा अमित, विशाखा खटला आहे ना, तो विशाखा खटल्यामध्येच विशाखा गाईडलाईन आली होती. ठीक आहे, येस, राजस्थान, अगदी बरोबर अमित. तर इथं काय झालं होतं, या चाइल्ड मॅरेजेस रोखायला गेल्या होत्या. आणि यांनी चाइल्ड मॅरेजेस रोखले म्हणून यांचा ब्रुटली रेप करण्यात आला, यांचा गँग रेप करण्यात आला. यालाच भौरी देवी प्रकरण म्हणतात. काय? भौरी देवी प्रकरण म्हणतात. आणि मग या सेल, यामध्ये काय होतंय, यामध्ये जे तुम्हाला, ठीक आहे, हा ब्रुटली सेक्स रेप करण्यात आला. ठीक आहे, तर या ठिकाणी यानंतर जे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया आहे, या सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियानं एक गाईडलाईन्स तयार केली. ठीक आहे, आणि ह्या गाईडलाईन्स अंतर्गत मग काय केलं जातंय, विशाखा सेलची स्थापना होते प्रत्येक ऑफिसेसमध्ये. आता एक लक्षात ठेवायचं, विशाखा सेल हा काय असतो, हा एक भरोसा सेल असतो महिलांची चौकशी करण्याच्या संदर्भात. कळाल? तुम्ही जर बघितलं असेल तर आपल्या इथं ज्या मुली आहेत त्यांच्या वर्क प्लेसवर त्यांचं सेक्स्युअल हरॅसमेंट होतं. त्याच्यानंतर त्यांचं कॉलेजेस जे आहेत, ठीक आहे, कॉलेजेसमध्ये, त्यानंतर स्कूल्समध्ये त्यांचं सेक्स्युअली काय होतं, हरॅसमेंट होतं. त्याच्या मागचे रिझन समजून घ्या. रिझन हे आहे की जर त्याची तक्रार करत असतील तर त्यांना नोकरी गमावण्याची भीती असते. त्याच्यानंतर कॉलेजेसमध्ये
जर त्या करत असतील तर त्यांना नापास होण्याची भीती असते, फेल होण्याची भीती असते स्कूल कॉलेजेसमध्ये, आणि त्यांना तो धाक दाखवलं जातं. ठीक आहे, मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. जेएनयू जे आहे, जेएनयू, या जेएनयू मध्ये मागे एका मुलीनं काय सांगितलं होतं, एका मुलीची गोष्ट सांगतोय. एका मुलीनं सांगितलं की माझा पीएचडीचा जो, ठीक आहे, माझा पीएचडीचा जो गाईड आहे, हा पीएचडीचा गाईड काय करतोय, मला, ठीक आहे, सेक्स्युअली हरॅस करतो आहे. ठीक आहे, सेक्स्युअली हरॅस करतोय. आणि शेवटी त्या मुलीने सांगितलं मी पीएचडीच करणार नाही. तिने पीएचडी काय केली, सरेंडर केली आणि सोडून दिलं. ठीक आहे, म्हणजे मुलींना हे प्रॉब्लेम होतात. आता काही दिवसापूर्वी एका मुलीनं पोलीसमध्ये कंप्लेंट केली, आणि पोलीसमध्ये कंप्लेंट करून काय सांगितलं की काही लोक, माझ्या शेजारचे लोक माझा रेप करण्याचा प्रयत्न करतायत. ठीक आहे, आणि मग काय झालं, पोलिसांनी म्हटलं, तो जो पोलीसचा इन्चार्ज होता त्या पोलीस इन्चार्जने म्हटलं की जेव्हा रेप होईल तेव्हा मला माझ्या भेटीला ये. सो तिचा काय झाला, तिथून 8 ते 10 दिवसानंतर रेप झाला. आणि रेप झाल्यानंतर मग काय झालं, मग त्यामध्ये तिनं सुसाईड केलं. तिने काय केलं, सुसाईड केलं. म्हणजे पोलिसांनी सुद्धा तिथं स्ट्रिक्ट ऍक्शन घेतली नाही. ठीक आहे, फार वुमन कमिशन पर्यंत गेलेला तो मुद्दा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला असं दिसतंय की एका स्त्रीचा रेप केला, पोलिसांनी त्यांना अटक केली, ते 7 दिवसात सुटून आले आणि त्यांनी परत त्या महिलेचा परत रेप केला. म्हणजे लोकांना कायद्याचा धाक राहिलेला दिसत नाही. बरं, भारतात कायदे असे नाहीत असं नाही. बीएनएस जो आहे, भारतीय न्याय संहिता, यामध्ये रेपच्या संदर्भात स्ट्रिक्ट तरतुदी आहे. त्यानंतर पॉश कायदा आहे. ठीक आहे, ठीक आहे, ऑफिसेसमध्ये जे सेक्स्युअल हॅरॅसमेंट होतं त्यासाठी पॉश कायदा आहे. त्यानंतर पोक्सो नावाचा कायदा आहे, लहान मुलांचं सेक्स्युअल हे होऊ नये. तरीही लोकांना कायद्याचा धाक राहिलेला नाही. इव्हन निर्भया जी केस आहे, दिल्लीची गँगरेप निर्भया केस, या निर्भया केसला 10 वर्ष होऊन गेले, 10+ इयर्स झाले. आणि यानंतर वाटलं होतं की भारतात आता सेक्स म्हणजे जे रेप आहेत, या रेपचं प्रमाण कमी होईल, पण होतंय असं की दिवसेंदिवस हे प्रमाण वाढतंय. तुम्ही बघितलं असेल की अलीकडे जे हे आहे, सेक्शुअल हॅरॅसमेंट आहे किंवा रेप केसेस आहे, याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, इन्क्रीज दिसतंय. ठीक आहे, कळालं का? येते, हा, येस, अगदी बरोबर आहे. आपण ते म्हणतोय सेक्स्युअल एज्युकेशन शिकवायला पाहिजे स्कूलमध्ये, पण मला असं वाटतं सेक्स्युअल एज्युकेशनची सेक्स एज्युकेशनची सुरुवात जी आहे ही तुमच्या घरातून झाली पाहिजे. समजलं का? एज्युकेशनची सुरुवात जी आहे ही तुमच्या घरातून झाली पाहिजे. आई वडिलांचं प्राथमिक कर्तव्य असलं पाहिजे की त्यांनी आपल्या मुलांना काय केलं पाहिजे, साक्षर सुशिक्षित केलं पाहिजे. त्यांना गुड टच, बॅड टच हे समजून सांगितलं पाहिजे. कारण की पहिला गुरु आई वडील असतात, आई पहिला गुरु असतो. ठीक आहे, समजलं का? आणि हे गुड टच आणि बॅड टच ह्या गोष्टी तुम्हाला तिथं घरीच शिकवल्या गेल्या पाहिजे. आणि आपल्या सोसायटीमध्ये काय राहतं, सोसायटीमध्ये एक हेजिटेशन राहतं की ह्या गोष्टी कशा बोलायच्या. ठीक आहे, कशा बोलायच्या, मग हा प्रॉब्लेम राहतो. आपल्याकडे मासिक पाळी याच्याबद्दलही अवेअरनेस मुलींमध्ये केल्या जात नाही. समजलं का? आई मुलीशी मासिक पाळीबद्दल बोलताना दिसत नाही. तेच जर तुम्ही फॉरेन कंट्रीज मध्ये बघितलं तर जेव्हा मुलींना पहिली मासिक पाळी येते तेव्हा त्याचा संस्कार किंवा सोहळा म्हणून साजरा करतात. जसं आपल्याकडे असतं ना अन्नप्राशन संस्कार वगैरे, तसा मासिक पाळी कुठे सेलिब्रेट करतात, कारण की ती तिच्या स्त्रीत्वाची ओळख झालेली असते. सो हे फॉरेनचं कल्चर आहे. आणि आपल्याकडे मासिक पाळीमध्ये तिला हिंतेची वागणूक दिली जाते की देवाजवळ जाऊ नको, ठीक आहे, त्यानंतर हे करू नको, ते करू नको, ते करू नको, ते करू नको. सो अशा ह्या गोष्टी होतात. म्हणून सर्वात पहिली हे कुटुंबाची जबाबदारी आहे की त्याला त्या गोष्टी समजून सांगणे. आपल्या भारतात प्रॉब्लेम काय आहे की आपल्या इथे तुम्हाला सांगतोय सेक्स हा क्युरियासिटीचा विषय बनलाय. क्युरियासिटी, ठीक आहे, क्युरियासिटीचा विषय बनलाय. लहान मुलांना हे करू नको, ते बघू नको, ते करू नको, ते असं असतं तसं असतं, त्याच्यामुळे त्यांना प्रचंड क्युरियासिटी होते की नेमकं सेक्स म्हणजे काय आहे. तर मग ते काय करतात, ते त्यासाठी इंटरनेटचा आधार घेतात. ठीक आहे, इंटरनेटचा आधार घेऊन मग त्यांना ज्या गोष्टी चांगल्या गोष्टी आहेत त्या चुकीच्या पद्धतीने सांगितल्या जातात. जर तुमच्यापैकी कोणी डॉक्टर असेल तर तुम्हाला माहित असेल काय केलं जातंय की ते समजून सांगावं लागतं की हे ह्युमन नेचर आहे. प्रजनन करणे हा मानवाचा गुण आहे. एका विशिष्ट वयात आल्यानंतर ते ऑटोमॅटिक त्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत, त्या भेटणार आहेत. सो तिथं काय होईल, त्यांचं क्युरियासिटी किल होईल. समजतंय का? सो त्याच्यासाठी हे सर्वात इम्पॉर्टंट आहे.
त्यांना मिळणारी वागणूक फार चुकीची आहे. आता मला असं वाटतंय की एक मुंबई मधलंच प्रकरण आहे. मुंबईमध्ये काय झालंय, मुंबईमध्ये जी गर्ल्स स्कूल होती, या गर्ल्स स्कूलमध्ये काय झालं की एक ज्या जिथल्या असतात ना सफाई कामगार मावशी, त्या त्या स्कूलमध्ये काय झालं, त्या स्कूलमध्ये, ठीक आहे, ते तुमची जबाबदारी असेल ना माधुरी मॅडम, ते तुमची माझी जबाबदारी असेल की आपल्या लेकरांना सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी चांगलं वाईट सांगणे. सगळ्या गोष्टी सोशल मीडियावर किंवा याच्यावर झटकून चालत नाहीत. ठीक आहे, या या पिढीमध्ये आई वडिलाची भूमिका ही मुलांसोबत मित्रमैत्रींची असली पाहिजे, तरच त्यांना कळतंय. आपण कोणावर दोष लोटू शकत नाही, कोणावर दोष देऊ शकत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. आणि मग काय होतंय, त्या स्कूलमध्ये मासिक पाळीसाठी त्या मुलींचं ब्लिडिंग झालं असेल, मग त्यांचे जे त्या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन चेंज करतानाचे ब्लिडिंगचे हात त्या भिंतीला लागले असतील. सो तिथल्या त्या मावशी आहेत, त्या मावशी काय झाल्या तिथे टीचरकडे गेल्या, मुख्याध्यापिकेकडे, हेड मिस्ट्रेसकडे, आणि त्यांना सांगितलं की असे असे डाग दिसले. आता हेड मिस्ट्रेसचा तिथं कोर्स ऑफ ऍक्शन काय असायला पाहिजे की मावशी, ही मुलींची शाळा आहे, मासिक पाळी हे ऑबियस आहे, आणि या ठिकाणी काय केलं पाहिजे, या ठिकाणी तुम्ही ते वॉश करून घ्या. त्यांनी काय केलं, सगळ्या मुलींना सांगितलं की तुमच्या अशा अशा कंप्लेंट आल्या आणि तुमच्यापैकी ज्यांच्या ज्यांच्या मासिक पाळी आली आहे त्यांनी समोर या. ठीक आहे. आणि मुलींना असं वाटलं जर आपण समोर आलो तर आपल्याला शिक्षा होईल. मुलींनी काय केलं, मुलींनी त्या ठिकाणी, ठीक आहे, मुलींनी त्या ठिकाणी तिथे त्या गोष्टीमध्ये म्हणजे ती जी आहे तिथे घाबरल्या. आता त्या कोर्स ऑफ ऍक्शन काय केलं, हेड मिस्ट्रेसनं त्या मुलींची चौकशी करायला नेलं आणि त्यांना काय केलं, त्यांचे कपडे काढून त्यांची चौकशी केली, कोणाला मासिक पाळी आहे. ठीक आहे. सो आता मला सांगा, हा किती घाणेरडा प्रकार आहे, एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीशी असं वागणं. ऑबियस आहे ना, मासिक पाळी ऑबियस आहे. शेवटी काय झालं, मुली रडत गेल्या. रडत गेल्यानंतर त्यांनी घरी हा प्रकार सांगितला, वडिलांनी ऍक्शन घेतली आणि आज त्या शाळेवरही कारवाई, त्या म्हणजे मावशी असेल, ते हेडमिस्ट्रेस असेल, त्यांच्यावर कारवाई झाली आणि त्यांच्यावर काय झालं, त्या ठिकाणी त्या केसेस पण भरल्या. पण मला एक सांगा, जर शिक्षणाच्या ठिकाणी जर अशा गोष्टी घडत असतील तर मग अपेक्षा कोणाच्या करायचा. बघा, भारतातलं सर्वात सेफेस्ट प्लेस कोणतं मानलं जातंय, ते मानलं जाते कॉलेजच्या कॅम्पस. कॉलेजचा कॅम्पस हा सर्वात सेफेस्ट प्लेस लागलेला असते. ठीक आहे. आणि या कॅम्पसमध्ये आज दिवसेंदिवस तुम्हाला रेप केसेस वाढलेल्या दिसतात. मग यासाठी सरकारनं पावलं उचलणं आवश्यक आहे, आणि यासाठी सर्वात रिस्पॉन्सिबल आहे ते म्हणजे काय करणे, ते म्हणजे त्यांना घरून शिक्षण मिळणं वगैरे. सो तुम्हाला जे आहेत, ठीक आहे, कळालं का, ह्या ज्या गोष्टी आहेत. आणि एक लक्षात ठेवायचं की तुमच्यामध्ये जी भावना आहे की मी स्त्री आहे, हेच चुकीची भावना आहे. व्हॉइस मध्ये बघा ही भावना असते की मी मुलगा आहे, मी मला स्वतःला हँडल करू शकतो. या भावनेची कमी आहे मुलींमध्ये. मुलींनी इमोशनलीच खचलेल्या असतात, कारण त्यांना लहानपणीपासून वागणूक दिल्या जाते की तू तू स्त्री आहेस, तू हे करायचं नाही, तू स्त्री आहेस, तू हे करू नको, तू स्त्री आहे, तू हे कपडे घालू नको, तू स्त्री आहे, तू अशी फिरू नको, तू स्त्री आहेस, तू हे करू नको. सो ही जी भावना आहे ना, ही त्यांना दिवसेंदिवस काय बनवते, त्या ठिकाणी कोलॅप्स करते, मानसिकरित्या त्यांना असक्षमीकरण करत आहे. म्हणजे आपला समाज सबला बनवण्याऐवजी त्याला अबला बनवतोय, हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. सो त्यामुळे कुणावर तरी अवलंबून राहिल्यापेक्षा, ठीक आहे, स्वतः सक्षम होणे कधीही गरजेचं आहे. या जमान्यात स्वतः सक्षम असलं पाहिजे. येते का लक्षात. आणि स्वतःचं सक्षमीकरण करणे ही स्वतःची पहिली प्रायोरिटी असली पाहिजे, पहिला मुद्दा असला पाहिजे बाळांनो, हे लक्षात ठेवा. कोणावर अवलंबून, तुमच्यासोबत तुमचे जे गार्डियन असतील, फादर म्हणा, तुमचा पती म्हणा, ठीक आहे, तुमचा भाऊ म्हणा, हा तुमच्यासोबत किती वेळ राहू शकेल. ठीक आहे, तर तुम्हाला काही वेळा स्वतःलाच करावं लागेल. मग अशा वेळेस महिला सक्षमीकरणासाठी कोणकोणत्या उपाययोजना असल्या पाहिजे, तर याला तुम्ही इलॅबरेट करता आलं पाहिजे. आता इलॅबरेट काय काय करता येईल, तर मग यासाठी उपाययोजना आहेत. उपाययोजना नंबर 1 ते म्हणजे काय, ते पहिलं कुटुंबातून, ठीक आहे, कुटुंबातून लैंगिक शिक्षण. बघा, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न फार सोपी आहे बरं, कठीण आहे असं नाही. नंबर 2, ठीक आहे, काय, अभ्यासक्रमात, ठीक आहे, काय, त्या ठिकाणी लैंगिक शिक्षणाचा समावेश, लैंगिक शिक्षणाचा समावेश. त्याच्यानंतर तिसरं, ठीक आहे, काय,
प्रवास जे आहे, प्रवासाच्या रेल्वे असतील, बस असतील, ठीक आहे, त्याच्यानंतर जे पब्लिक प्लेसेस असतील, पब्लिक प्लेसेस, ठीक आहे, या ठिकाणी काय करणे, या ठिकाणी महिला कर्मचाऱ्यांची तैनाती, महिला कर्मचारी आहे, या महिला कर्मचाऱ्यांची तैनाती. नंबर नेक्स्ट काय करणे, महिलांना सक्षमीकरणाचे, ठीक आहे, यस, सक्षमीकरण जे आहे, ठीक आहे, महिलांना सक्षमीकरणाचे धडे देणे. आता सक्षमीकरणाचे धडे देणे म्हणजे काय, सेल्फ डिफेन्स, सेल्फ डिफेन्स, क्लिअर झालंय. त्याच्यानंतर 5 तुम्हाला ते दिसेल की विशाखा गाईडलाईन्स, विशाखा गाईडलाईन्स फॉलो करणे, ठीक आहे. त्यानंतर 6वं ते म्हणजे काय करणे, त्या ठिकाणी लॉ अँड ऑर्डर, लॉ अँड ऑर्डर मेंटेन करणे म्हणजे सार्वजनिक सुव्यवस्था. त्यानंतर पब्लिक प्लेसेस जे आहे, या पब्लिक प्लेसेसवर काय करू शकतो आपण, प्लेसेसवर त्या ठिकाणी, यस यस, पब्लिक प्लेसेस जे आहे अनिकेत, यस, पब्लिक प्लेसेसला, ठीक आहे, तुम्हाला काय करावं लागतं, ठीक आहे, पब्लिक प्लेसेसला तुम्हाला काय करावं लागेल, त्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे. त्याच्यानंतर ठीक आहे, त्याच्यानंतर कायदे आणखी कडक करणे, फौजदारी कायदे जे आहेत किंवा महिला विषयक कायदे, ठीक आहे, महिला विषयक कायदे, ठीक आहे, या कायद्यामध्ये काय करणे, सुधारणा करणे आणि जलद निपटारा करणे, आणि जलद निपटारा करणे. समजलं का? मला सांगा, हे तुम्हाला, ह्या गोष्टी तुम्हाला कळणार नाहीत का, उपाययोजना करता येणार नाही का? एक प्रस्तावना लिहायची, एक प्रस्तावना लिहायची, उपाययोजना लिहायच्या, त्याच्यामध्ये 2-2, 3-3 हे लिहायचे, एक्झाम्पल लिहायचे आणि शेवटी निष्कर्ष करायचा. समजलं का? शेवटी, किंवा आपत्कालीन व्यवस्था निर्माण करणे असतं ना महिलांसाठी, ते आयडी असतात, ते आपत्कालीन फोन क्रमांक असतात. सो हा जो असतो ना, याला म्हणतात अनालिटिकल अप्रोच. करंट अफेअरचा अभ्यास करत असताना तुमच्याकडे अनालिटिकल अप्रोच असला पाहिजे. म्हणून तुम्हाला एक लक्षात ठेवा, म्हणून तुमच्यासाठी न्यूज पेपर रीडिंग हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. न्यूज पेपर रीडिंग हे सर्वात महत्वाचं आहे. किती साऱ्या केस स्टडीज सांगू तुम्हाला, चला मी आज तुम्हाला एक केस स्टडीज सांगतोय. एक केस आहे, ठीक आहे, यस, एक केस स्टडीज सांगतोय ज्याचं नाव आहे रूपन देवल बजाज. मी नेहमी डिस्कस करत असतोय रूपन देवल बजाज, ठीक आहे, वर्सेस केपीएस गिल, हा खटला. आता बघा, रूपन देवल बजाज ह्या IAS अधिकारी होते आणि केपीएस गिल हे राष्ट्रपती मेडल असणारे, ठीक आहे, राष्ट्रपती मेडल असणारे पोलीस अधिकारी होते. आणि पंजाबचे काय होते, पंजाबचे DIG होते, ठीक आहे, म्हणजे महासंचालक होते, पोलीस महासंचालक, ठीक आहे. काय होतं, एक मुख्य सचिवाची पार्टी राहते पंजाब मधल्या, तिथं सगळ्या मोठ्या अधिकाऱ्यांना, आला अधिकाऱ्यांना इन्व्हिटेशन राहतं. आणि या इन्व्हिटेशन मध्ये 1980s मधली ही बातमी आहे, म्हणजे 90s मधली, ठीक आहे. आणि मग काय होतंय, त्या ठिकाणी केपीएस गिल हे असे अधिकारी होते ज्यांचा खूप ऑरा होता, देशातच होता, त्यांना सिंगम, रिअल सिंगम आपण म्हणू शकतो असा व्यक्ती होता. आता काय होतं, केपीएस गिल काय करतात, इशाऱ्यानं रूपन देवल बजाजला बोलावतात, रूपन देवल बजाज त्यांना निग्लेक्ट करतात, ते परत त्यांना इशाऱ्यानं बोलावतात, ते निग्लेक्ट करतात. त्याच्यानंतर एका ठिकाणी रूपन देवल बजाज खुर्चीत बसायला जातात, केपीएस गिल त्यांची खुर्ची ओढतात, ठीक आहे, आणि मग सर्व लोक त्यांच्यावर हसतात, ते पडायचं झाल्यासारखं. आणि जाता जाता त्यांनी काय केलं की रूपन देवल बजाज जे आहे यांच्या पार्श्वभागावर एक चापट मारली, ठीक आहे. ही चापट मारल्यानंतर काय होतंय, त्या ठिकाणी रूपन देवल बजाज यांनी त्यांच्यावर काय डिमॉडेस्टीची केस लावली. डिमॉडेस्टी म्हणजे विनयभंग. आता एक लक्षात ठेवायचं, विनयभंग म्हणजे काय, विनयभंग म्हणजे छेडछाड नाही, काय करणे, महिलेची प्रतिष्ठा हनन करणे, महिलेची जी प्रतिष्ठा आहे त्या प्रतिष्ठेचं काय करणे, हनन करणे, याला म्हणतात विनयभंग, ठीक आहे. आउटरेज ऑफ डिमॉडेस्टी म्हणतात त्याला, ठीक आहे, आउटरेज ऑफ डिमॉडेस्टी, विनयभंग.
354 मध्ये होता आयपीसीच्या. ठीक आहे, आयपीसीच्या 354 मध्ये होतंय. ठीक आहे, आणि मग ह्या डिमॉडेस्टी मध्ये काय होतंय, ठीक आहे, या विनयभंगामध्ये त्यांनी केस लावली. पण एक लक्षात ठेवायचं की हे केपीएस गिल होते, यांना कायद्याचं चांगलं नॉलेज होतं. तर यांनी काय केलं, आयपीसीचं जे 95 आहे, आयपीसी 95 मध्ये स्लाइट हार्म नावाचा मुद्दा आहे. या स्लाइट हार्मचा आधार घेऊन बेटा काय केलंय, सांगितलं की मी त्यांना काहीच केलं नाही, तो स्लाइट हार्म आहे. आणि आयपीसीने सरळ सांगितलं होतं की किरकोळ जे गुन्हे असतील तर या किरकोळ गुन्ह्याची केस बनणार नाही, असं सरळ सांगितलं होतं. पण एखाद्या महिलेला, ठीक आहे, एखाद्या महिलेला तुम्हाला काय दिसतंय त्या ठिकाणी असं आउटरीच करणं हे फार चुकीचं असतं. शेवटी काय झालं, ही केस खूप दिवस चालली, मला वाटतं 1988 पासून ही केस चालली, आणि शेवटी या केसचा निकाल लागला 2012ला. आणि 2012ला मग केपीएस गिल यांना काय करण्यात आलं, दोषी ठरवण्यात आलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आयपीसी मध्ये 354, 354 ए, बी, सी आणि डी हे सगळे गुन्हे ऍड करण्यात आले. सायबर स्टॅकिंग असेल, त्याच्यानंतर सेक्शुअल हॅरॅसमेंट. सर ग्रुप सी चे पेपर आता चेक होतील की आधीच चेक झाले, बेटा आधीच चेक झाले, काही दिवसात रिझल्ट येईल. ठीक आहे, काही दिवसात रिझल्ट येईल अनिकेत. तर ए बी सी डी असे केसेस टाकण्यात आले. आणि मग हा महिलांना मिळालेला न्याय आहे. आणि मग त्यांना 2 लाख रुपये कंपन्सेशन देण्यात आलं. ठीक आहे, म्हणजे समजून घ्या की तुमच्यासाठी एका महिलेनं इतका वेळ लढा दिलेला आहे, हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. येते का लक्षात? सो ही ती केस आहे. ठीक आहे, असे किती सारे केसेस आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवायचं, कायदे हा माझा कोर सब्जेक्ट आहे. ठीक आहे, जेव्हा पीएसआय ला कायदे होते तेव्हा मला माझा हे आहे. आणि 2020 ला मी पीएसआय सिलेक्ट झालो होतो, 2020 पीएसआय. ठीक आहे, सो हे कायद्यामध्ये मला विशेष आहे. आणि मी खूप साऱ्या केस स्टडीजचा अभ्यास केला आहे इवन. सो त्यामध्ये अशा अनेक साऱ्या केसेस आहेत. या केसेस तुम्हाला काय करतात, महिलांच्या संदर्भात दिसतात. या केस स्टडीज तुमच्याकडे असल्या पाहिजे. या केस स्टडीज काय करतात, तुमच्या उत्तर लेखनामध्ये एक क्लॅरिटी आणतात. आणि हे सगळं कुठं मिळेल तुम्हाला, तर हे सगळं मिळेल न्यूज पेपरमध्ये नॉलेज, जे तुम्हाला कलेक्ट करून तुम्हाला तुमचे दाखले द्यायचे आहेत. दाखले दिले की अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, याला वर्क करू शकता. येते का लक्षात? समजलं? सो म्हणून सर्वात महत्वाचं असतं की चालू घडामोडीची तयारी करत असताना तुम्ही काय केलं पाहिजे, तुम्ही त्या ठिकाणी एक डेली न्यूजपेपर वाचले पाहिजे. डेली न्यूजपेपर. ठीक आहे, हे सर्वात महत्वाचं आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा हा आहे की त्याच्यानंतर तुम्हाला काय असलं पाहिजे, तुम्ही थोडस इंटरनेटचा वापर केला पाहिजे. ठीक आहे, इंटरनेटचा यूज केला पाहिजे एखाद्या गोष्टीचा रेफरन्ससाठी. ठीक आहे, त्यानंतर 3 तुम्हाला काय दिसतंय, तुम्हाला तिसरं म्हणजे ते म्हणजे तुमच्या सिलेबस सोबत, सिलेबस जे आहे या सिलेबस सोबत तुम्हाला काय करता आले पाहिजे, त्याचं इंटरलिंक करता आलं पाहिजे. ठीक आहे, इंटरलिंक करता आलं पाहिजे. कळालं का? ह्या सगळ्या गोष्टी ज्याला जमलं, ठीक आहे, त्याचा पेपर व्यवस्थित बनतो. आणि तुमची डिमांडच ही आहे न्यू पॅटर्नची की तुमच्याकडे खूप डेटा असला पाहिजे, तुमच्याकडे अनालिटिकल अप्रोच असला पाहिजे. आता मी सिंपल एक मुद्दा समजून सांगत होतो. ठीक आहे, बघा ह्या गोष्टी तुम्ही लिंकही करू शकत नाही. बघा लक्ष द्या, तुम्हाला मी एक मुद्दा सांगितला होता की सध्या जगात 2 आघाडी आहेत. एक आहे तुमच्या जगात, ते म्हणजे विकसित देश. जगात आहेत विकसित देश, आणि विकसित देश मोस्टली, ठीक आहे, विकसित देश जे आहेत हे मोस्टली तुम्हाला काय दिसतं, बेटा आज माझं कमेंट कडे लक्ष नाही. बघू कुठे काय लिहिलं, शीतल एकदा पाठवा. माझं सध्या हे नाही, कुठं आहे तुमचा मेसेज? शीतल मेसेज केला का बेटा तुम्ही, कुठे केला? मला तर एकही मेसेज दिसत नाही तुमचा. ठीक आहे, कुठे गेला शीतल? एकही मेसेज दिसत नाही बेटा. ठीक आहे, हा बघा, विकसित देश आहे आणि एक आहे जगात, ते म्हणजे विकसनशील देश. विकसनशील देश. ठीक आहे, आता विकसित देश जे आहेत, हे विकसित देश ना, हे तुम्हाला ग्लोबल नॉर्थ नावाने ओळखले जातात.
आणि विकसित जे देश आहेत हे ग्लोबल साऊथ नावाने ओळखले जातात. ग्लोबल साऊथ नावाने. आता एक लक्षात ठेवायचं, या ग्लोबल साऊथला हे जे यांचं नेतृत्व आहे, जसं आता अमेरिकेची हेजिमनी आहे जगात. ओके, ठीक आहे, बरोबर. हा, तर ज्याची हेजिमनी आहे अमेरिकेची, ती तोडण्यासाठी ग्लोबल साऊथ वर्क करताना दिसतंय. आणि ग्लोबल साऊथचं नेतृत्व चायनाला पण करायचं आहे आणि भारताला पण करायचं आहे. पण आता एक लक्षात ठेवायचं, रिसोर्सेसच्या बाबतीत, पैशाच्या बाबतीत तुम्हाला चायना पुढे दिसतोय आणि भारत तेवढ्या दृष्टीत नाहीये. म्हणून प्रत्येक जण काय करतंय बघा, जसं की तुम्हाला माहिती आहे ब्रिक्स नावाची समिट आहे, ते ग्लोबल साऊथच आहे, कारण की याच्यामध्ये सगळे विकसनशील देश तुम्हाला दिसतात. त्याच्यानंतर तुम्हाला शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन आहे, यामध्ये पण तुम्हाला 10 ते हे दिसतात, ग्रुप दिसतात. सो तुम्हाला त्यानंतर न्यू डेव्हलपमेंट बँक आहे, ज्याला आपण काय म्हणतोय, जी IBRD ला हे केलं. सर एक क्वेश्चन होता MPSC ऍस्पिरंट वर, जे काही कारणास्तव FIR मध्ये काही क्लेम होऊ शकतात. आय मीन कॉलनीच्या वादात जर कोणी घरच्यांना बोललं तर ऍस्पिरंट सहभागी झाला तर इन फ्युचर त्याला, बघा लक्ष द्या कसं असतं, काही काही केसेस मध्ये तुम्हाला काय होतं, त्या ठिकाणी नोकरीतून बॅन केलं जातं, प्रत्येक ठिकाणी नाही. MPSC काय करत असते, MPSC नाही, सरकार काय करत असते, ती यादी टाकत असते. म्हणजे तुम्ही त्याच्यावर हाफ मर्डर, सेक्शुअल हॅरॅसमेंट, पॉस्को अशा जर केसेस असल्या, किंवा मग तुमच्यावर काय असेल, एक हिनस क्राईम, ठीक आहे, तुमच्यावर गंभीर गुन्हा असे जर असतील, तर त्यावेळेसच त्याच केसेसमध्ये तुम्हाला त्या नोकरीतून बाद केल्या जातं, बाकी नॉर्मल केसला नाही. दिवाणी लागली, स्लाइट हार्म लागला, तर मग त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारची तुमच्यावर कारवाई होताना तुम्हाला दिसणार नाही. कळालं का? सो ही जी कन्सेप्ट आहे, तर याला ब्रिक्स, SCO आणि NDB, ठीक आहे, हे तुम्हाला काय दिसतात, ग्लोबल साऊथचं नेतृत्व करताना दिसतंय. आणि एक लक्षात ठेवायचं, महासत्ता ह्या दर दिवसेंदिवस चेंज होत असतात. पहिले ब्रिटन होती, फ्रेंच ह्या महासत्ता होत्या, आता USA, रशिया ह्या महासत्ता आहेत, आणि काही दिवसानं तुम्हाला महासत्ता कोण दिसेल, इंडिया आणि चायना. सो ही तुम्हाला काय दिसतंय, एक तुम्हाला हे दिसतंय, एक स्पर्धा होताना दिसते आहे. आता एक महत्वाचा मुद्दा हा समजून घ्या, की मला जर याला जिओग्राफीचे अँगल द्यायचे असतील, तर मी सरळ काय सांगेल, बघा लक्ष द्या, माणसासाठी जे अनुकूल वातावरण असतं, माणसाच्या वाढीसाठी, प्रोडक्टिव्हिटीसाठी जे अनुकूल तापमान असतं, ठीक आहे, अनुकूल तापमान जे असतं, हे अनुकूल तापमान किती असतं माहितीये का, हे असतं 10.5 डिग्री सेल्सिअस. म्हणजे माणसाच्या वाढीसाठी सर्वात बेस्ट तापमान आहे 10.5. आणि 10.5 तापमानामध्ये तुमच्या ज्या चयापचय क्रिया आहेत, चयापचय किंवा मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी आहे, ठीक आहे, मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी ह्या फार चांगल्या पद्धतीने चालतात. आणि मग इथं काय होतं, की तुमची जी एनर्जी आहे तुमच्या लाईफ याची, बॉडी मधली, याची एफिशियन्सी वाढून जाते. एफिशियन्सी काय होते यांची, हे हायली इन्क्रीज होते, आणि माणूस इथं काय करू शकतं, इथं चांगल्या प्रकारे वर्क करू शकतं. तुम्ही बघा, जे नॉर्थ मधले देश आहेत, जे विकसित देश आहेत, जापान, जर्मनी बघा वगैरे, हे तुम्हाला कुठं दिसतं माहितीये का, या ठिकाणी दिसतं, थंड प्रदेशात दिसतं मोस्टली देश. तुम्ही बघा, म्हणून तुम्हाला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये वगैरे सगळ्या ठिकाणी ते तुम्हाला दिसतात. समजलं का तुम्हाला? म्हणजे तुमच्याकडे ना एक चांगली अशी, तुमचा एक चांगला सिनॅरिओ काय असला पाहिजे, कम्प्लीट असला पाहिजे, एक चांगलं आकलन असलं पाहिजे, की याचे परिणाम हे होऊ शकतात, ह्या गोष्टी हे होऊ शकतात. म्हणून ना मला असं वाटतंय की तुम्ही डेली न्यूजपेपर अनालिसिस करायचं. आता डेली न्यूजपेपर अनालिसिस कसं, याला म्हणतात सिलेबस इंटरलिंक करणे. आणि डेली न्यूजपेपर अनालिसिस कसं करायचं, तर माझे जे सेशन्स आहेत ते सेशन्स प्रामाणिकपणे करायचे आणि याच्या नोट्स काढायचे. मी तुम्हाला दररोज कित्येक गोष्टी समजून सांगतो, कित्येक गोष्टी मी तुम्हाला एकदम पद्धतीने सांगतोय. फक्त काय झालं आहे, की तुमच्यामध्ये असं एक एक आलं आहे की सर हे येतं की नाही येत, हे होईल की नाही येईल, असं समजलं का तुम्हाला? सो त्या गोष्टी तुम्ही विसरून जा. आम्हाला त्या विषयाचं आकलन आहे, सो त्या पद्धतीने आम्ही तुमच्यासाठी त्या गोष्टी नवीन प्रमाणात घेऊन येत असतो. म्हणजे मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, की एखादा आन्सर लिहिण्यासाठी तुमच्याकडे किती चांगल्या प्रकारात आकलन असलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला हा एक इन्सिडेंट समजून सांगितला, म्हणजे तुम्हाला त्या न्यूजला तुमचा सिलेबस कसा बनवता येतो, आणि सिलेबस तुमचा अपडेट तुम्हाला न्यूज मध्ये कसा करता येतो. येते का लक्षात? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत बाळांनो, ह्या गोष्टी तुम्हाला प्रॉपर पद्धतीने समजून घेणं इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे.
आणि सर्वात पहिली अट आहे ते म्हणजे काय, की तुम्हाला तुमचा सिलेबस कळायला पाहिजे. लिम पास व्हावं लागतं, मेन्सला ह्या गोष्टी येतात. ठीक आहे. इथिक्स मध्ये केस स्टडीज येतात, केस स्टडीज तुम्हाला व्यवस्थित करता येतात. ठीक आहे. एक सांगतोय, नोटिफिकेशन देतोय, एमपीएससी राज्यसेवा जी 28 सप्टेंबरला आहे त्यासाठी सुपर कोचिंग टेक्स्ट बुक तुमच्यासाठी घेऊन आलाय क्रॅश कोर्स. हा क्रॅश कोर्स एक तुमचा फास्ट ट्रॅक रिव्हिजन कोर्स असेल. या कोर्समध्ये तुम्हाला तुमचा संपूर्ण सिलेबस कट टू कट शिकवला जाईल. ठीक आहे. आणि 28 सप्टेंबरला जो होणार आहे, त्या 28 सप्टेंबरची ही पूर्णतः तयारी करून घेणारी फास्ट ट्रॅक बॅच आहे. ही बॅचची लिंक तुम्हाला खाली दिसत आहे. ठीक आहे. खाली दिसत असेल 9881. जर तुम्हाला या बॅचच्या संदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल तर 9881744762 या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता. ठीक आहे. आणि ही बॅच खरेदी करताना तुम्ही माझा कुपन कोड वापरू शकता, PAWNB20. येस, चेक करायची बेटा, चेक करून घ्यायची कुठून तरी. ओके, क्लिअर का, समजलं. सो अशा प्रकारे तुम्ही न्यूज कव्हर अप करायला पाहिजे असं मला वाटतं. म्हणजे तुमचे जे दररोज प्रश्न यायचे की सर चालू घडामोडीची तयारी कशी केली पाहिजे, चालू घडामोडीचं एकदम आकलन कसं केलं पाहिजे, हे तुमचे खूप सारे प्रश्न होते. त्यासाठी मुद्दामून मी हे आजचं एक सेशन तुमच्यासाठी काय केलं, ऑर्गनाईज केलं. ठीक आहे. चालू घडामोडी आपण दररोजच शिकतो. ठीक आहे. माझा दररोजच्या चालू घडामोडी जरी केल्या तरी तुम्ही प्रॉपर होऊन जाता, कारण मी टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू आणि लोकसत्ता हे तीनही न्यूज पेपर कव्हर करतो आणि तुमच्या अकॉर्डिंग टू युअर सिलेबस. सो त्या त्या पद्धतीने तुम्हाला त्या चांगल्या पद्धतीने समजून घ्यावयाचे असतात. ठीक आहे. सो इथं आय होप तुम्हाला तुमचे अँगल समजले असतील. ठीक आहे. आणि इथं ह्या न्यूज करत असताना कोणती काळजी घ्यायची आहे, अभ्यासाला कसं इंटरलिंक करायचं आहे हे सुद्धा कळालं असेल. ठीक आहे. चला, तर आता इथंच थांबतोय. आता भेटूया नंतरच्या सेशनला. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.